आघात. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. सकाळचे 6 वाजले तशी दुर्वाला जाग आली. तिने आळस देत डोळे उघडले, पण डोळे उघडताच तिचे डोळे आश्चर्याने मोठे झाले, कारण ती त्याच्या अगदी जवळ झोपली होती. तिने स्वतःला नीट पाहिलं. तिचा पाय त्याच्या दोन्ही पायांवर होता आणि हात त्याच्या गळ्यावर होता. तो बिचारा रात्री ज्या कोपऱ्यात बसला होता तिथेच झोपला होता. म्हणजे नक्कीच आपणच याच्या जवळ आलो असणार यावर तिने शिक्कामोर्तब केला आणि मनातच स्वतःला डझन भर शिव्या घातल्या. तिने थोडं घाबरून त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर तो एक हात चेहऱ्यावर ठेवून अगदी शांतपणे झोपला होता. तिची मान त्याच्या गळ्याजवळ होती. स्वतःला त्याच्या इतकं जवळ पाहून तिची धडधड वाढली. तिने हळूच त्याच्या गळ्यात गुंफलेला स्वतःचा हात काढला आणि पाय सुद्धा बाजूला केला. ती हळूहळू त्याच्यापासून बाजूला सरकत होती. ती उठून बाजूला जाणारच होती तितक्यात ती खूप जोरात मागे खेचली गेली आणि परत त्याच्या मिठीत गेली. फक्त मिठीतच नाही तर ती आता त्याच्या पोटावर झोपली होती. एखादी उशी कवटाळावी तसं त्याने तिला दोन्ही हातांनी कवटाळून घेतलं होतं. तिने तर घाबरून डोळेच बंद करून घेतले. तिने काही सेकंदांनंतर डोळे उघडले आणि त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं, पण तो तर शांत झोपलेला होता. ती बघून तिने सुटकेचा निश्वास सोडला. म्हणजे हा उशी समजून आपल्याला जवळ घेऊन झोपलाय का? तिने मनातच स्वतःला प्रश्न विचारला. पण का कुणास ठाऊक त्याच्या मिठीत तिलाही खूप भारी वाटत होतं. काही सेकंद ती नुसतीच त्याच्याकडे पाहत राहिली. पण अशी किती वेळ ती त्याच्या अंगावर झोपून राहणार होती? तिने थोडी हालचाल केली तसं त्याचा एक हात ढिला पडला आणि मिठी सैल झाली. त्याचाच फायदा घेऊन ती हळूच त्याच्या अंगावरून खाली उतरली. ती बाजूला होताच तो एका कुशीवर वळाला आणि त्याच्याकडे बघून ती गालात हसली. त्याचे विस्कटलेले सोनेरी केस आणि ती दाढी त्याच्या चेहऱ्याला भलतीच सूट करत होती. त्याच्या चेहऱ्याकडे बघता बघता कधी ती पुन्हा त्याच्या जवळ गेली तिलाही समजलं नाही. स्वतःचं सगळं भान विसरून तिने त्याच्या गालावर ओठ टेकवले आणि बाजूला झाली. पण काही सेकंदच गेली असती तसं तिला स्वतःच खूप आश्चर्य वाटलं. तिने घाबरून त्याच्याकडे पाहिलं, पण तो अजूनही शांत झोपलेला होता. ते बघून तिने छातीवर हात ठेवत सुटकेचा निश्वास टाकला आणि पटकन बेडवरून खाली उतरून बाथरूम मध्ये पळाली. फ्रेश होऊन ती मॉर्निंग वॉक साठी खाली निघून गेली. सकाळची वेळ असल्यामुळे रस्त्यावर काही वर्दळ नव्हती. कानात इयरफोन टाकून ती फास्ट चालत होती. मगाशी आपण त्याच्या इतक्या जवळ होतो या विचारानेच तिचे हृदय फास्ट पळत होतं. धडधड प्रचंड वाढली होती. 15-20 मिनिटांनंतर सत्यजितला जाग आली तसा तो डोळे चोळत उठला. त्याचं लक्ष बाजूला गेलं. ती नाहीये हे बघून त्याची झोपच उडाली. त्याला रात्रीचा तिचा स्पर्श आठवला. तसं त्याने बाजूची उशी छातीशी घट्ट आवळली. त्याने उठून एकदा ती बाथरूम मध्ये आहे की नाही ते चेक केलं, पण ती तिथे नव्हती. तो फ्रेश झाला आणि जिम साठी तयार होऊन खाली आला. कदाचित ती किचन मध्ये असेल असं त्याला वाटलं, पण ती तिथेही नव्हती. आता मात्र त्याला थोडं टेन्शन आलं म्हणून तो बाहेर आला आणि वॉचमॅनला तिच्याबद्दल विचारलं. वॉचमॅनने ती वॉकला गेल्याचं सांगितलं. तेव्हा कुठे तो रिलॅक्स झाला.
सूर्या गाढवा थांब, कुठे पळशील? समोरून शिवा सूर्याच्या मागे पळत वाड्याच्याच दिशेने येत होता. सूर्या मात्र जीव मुठ्ठीत धरून पळत होता. भाई भाई, अरे मला वाचव, हा शिवादा बघ आगासारखा अंगावर धावून येतोय नुसता. सूर्या सत्यजितच्या मागे लपत म्हणाला. तुला काय वाटलं बाईच्या मागे लपल्यावर तू वाचणार आहेस? अरे नालाय का, शुभ बोलणाऱ्या म्हणजे मांडवाला लागली आग. सकाळी सकाळी तरी चांगला बोलत जा. अख्ख्या दिवसाची बँड वाजवलीस तू माझ्या. आज तर मी काय तुला सोडत नसतो. शिवा सूर्याला पकडण्यासाठी त्याच्या मागे पळत होता आणि सूर्या सत्यजितच्या मागे लपत होता. सत्यजित खांबासारखा मध्ये उभा होता आणि ते दोघे त्याच्या आजूबाजूला पळत होते. शेवटी सत्यजितने दोघांचाही हात पकडला आणि त्यांना थांबवलं. गुपचूप एका जागेवर उभे राहा, नाहीतर दोघांच्याही तंगड्या तोडेल, सत्यजित रागात म्हणाला. तसं दोघेही चिडीत चूप होऊन उभे राहिले. वॉचमॅन मात्र त्याचा तो ड्रामा बघून तोंड दाबून हसत होता. काय मूर्खपणा चालू आहे तुमचा? सत्यजित रागात त्या दोघांकडे बघून म्हणाला. भाई हा बघ, मला बोलतोय तुला हेकनी बायको मिळावी, जी तुझ्या प्रत्येक चुकीकडे कानाडोळा करेल, तरच तुझा संसार सुखाने होऊ शकतो. याला काय अर्थ आहे का? सरळ सरळ शाप देतोय हा मला. शिवा हातांच्या मुठी आवळत रागात सूर्याकडे बघून म्हणाला. भाई काय चुकीचं बोललो मी? अरे कपडे बदलावेत अशा हा गर्लफ्रेंड बदलतो, मग याच्यासारख्या मुलाला कोण देणार आहे संस्कारी मुलगी? आपल्याला एखादी हेकनीच बायको करून आणावी लागेल ह्याच्यासाठी. चांगली धडधाकट पाहिली तर याचा संसार काय होत नसतो. सूर्या सत्यजितच्या मागे लपत म्हणाला. उंदराच्या शापाने मांजर मरत नसते. शिवा सूर्यावर दातोट खात म्हणाला. अरे म्हणी तरी व्यवस्थित म्हणत जा रे. कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते, अशी आहे ती म्हण. सूर्या डोक्याला हात लावत म्हणाला. माझ्या म्हणी मी काही पण म्हणेन, तू कोण मला सांगणारा? शिवा परत त्याच्या अंगावर धावत म्हणाला. तसं सत्यजितने दोन्ही हातांनी विळखा घालत त्याला मागे ओढलं. काय चुकीचं बोलला रे तो? इतका मोठा घोडा झालायस तरी अजून सुधारायचं नाव घेत नाहीस. सत्यजित शिवाकडे बघत म्हणाला. भाई तू मलाच बोल, इतका गरीब बिचारा मी, तोंड बघ माझं. सकाळी सकाळी किती सुकलंय ते, आणि तू माझ्यावरच ओरडतोयस. शिवा तोंड बारीक करत म्हणाला. सूर्याला मात्र त्याच्या ओव्हर ऍक्टिंगचं खूप हसायला येत होतं. तुमचे कारनामेच असे आहेत, त्यामुळे सगळे तुम्हालाच बोलतात. मला सांग, तू आज ऑफिसमध्ये इंटरव्ह्यू ठेवलेत ना नवीन असिस्टंट साठी? सत्यजित हाताची घडी घालून त्याच्यावर नजर रोखत म्हणाला. तशी शिवाची ओव्हर ऍक्टिंग छूमंतर झाली आणि चेहऱ्यावर घाबरलेले एक्सप्रेशन्स आले. हो ठेवलेत ना. अरे तो सुबोध गेल्यापासून कामाची वाट लागली आहे माझ्या. एक काम वेळेवर होत नाही. मग मला असिस्टंट नको का? तुला कशी नलिनी आहे, मग मला पण असिस्टंट पाहिजे. तो एखादं खेळणं हवं असल्यासारखं बारीक तोंड करत म्हणाला. बरोबर आहे तुझं, असिस्टंट पाहिजेच. सांग मला, कशी असिस्टंट हवी आहे तुला? सत्यजित त्याच्यावर नजर रोखत म्हणाला. तसं त्याने भीतीने एक आवंढा गिळला. सूर्या मात्र त्याची फुलटू मजा घेत होता. आता असिस्टंट कशी असणार माझी? एकदम सरळ, साधी, सालस, दिसायला सभ्य, पण कामात हुशार, अगदी नलिनी सारखी. शिवा लाजत म्हणाला. सूर्या तर आता तोंडावर हात ठेवून हसत होता, कारण त्याला शिवाच्या असिस्टंटच्या अपेक्षा काय आहेत हे चांगलंच माहित होतं. नलिनी शिवाला अजिबात आवडायची नाही, कारण ती खूप साधी राहायची. ती सत्यजितच्या पर्सनल असिस्टंट या जागेसाठी बिलकुल शोभत नाही, हे त्याचं पहिल्यापासूनच मत होतं. पण आता सत्यजित पुढे इम्प्रेशन मारण्यासाठी तो तिचे गोडवे गात होता. पण नकळतपणे तो स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतोय याची त्या बिचाऱ्याला पुसटशीही कल्पना नव्हती. फाईन, मिळून जाईल तुला अशी असिस्टंट.
आजचे सगळे इंटरव्ह्यू कॅन्सल कर. सत्यजित निर्विकार चेहऱ्याने म्हणाला. तसं शिवाच्या चेहऱ्यावर 12 वाजले. भाई, येऊ देत ना पोरींना इंटरव्ह्यूला. बिचाऱ्या, किती तयारी केली असेल त्यांनी इंटरव्ह्यूची. हे बघ भाई, पाटलांच्या खांद्यावर अख्ख्या कोल्हापूरचं ओझ आहे आणि आपल्याला आपली जबाबदारी नीट पार पाडावीच लागेल. शिवा एकदम गुड बॉय बनत म्हणाला. सत्यजित मात्र डोळे बारीक करून त्याच्याकडे बघत होता. कारण शिवा कसा आहे हे त्याला चांगलंच माहित होतं. ठीक आहे, तुला इंटरव्ह्यू घ्यायचे तर तू घेऊ शकतोस, पण तुझी असिस्टंट मात्र मीच फायनल करणार. आज तुझ्यासोबत मी पण असणार आहे इंटरव्ह्यू घ्यायला. सत्यजित त्याच्यावर नजर रोखत म्हणाला. तसं शिवा हादरला. अरे भाई, तू कशाला टेन्शन घेतोस? तुझ्या खांद्यावर आधीच काही कमी ओझ आहे का? माझं काम आहे, मी बघतो ना. तू वहिनीकडे लक्ष दे. अरे नवीन लग्न झालंय तुमचं आणि तू सतत आपलं काम काम करत असतोस. अरे कधीतरी वहिनीला पण वेळ देत जा. तू एक काम का नाही करत? वहिनीला घेऊन हनीमूनला का नाही जात? शिवा म्हणाला. पण काही सेकंदच गेली असतील तसा सत्यजितच्या चेहऱ्यावर घाबरलेले एक्सप्रेशन्स उमटले. कारण शिवाच्या एक्झॅक्ट पाठीमागे दुर्वा उभी होती, जी सध्या डोळे मोठे करून त्या तिघांकडे बघत होती. तिच्या एक्सप्रेशन्स वरून तरी तिने शिवाचं बोलणं नक्कीच ऐकलं असणार हे सत्यजितला कळून चुकलं. माझी ना बहुतेक वेळच खराब चालू आहे. स्वतःचीच एखादी शांती घालावी लागणार असं दिसतंय, सत्यजित मनातच म्हणाला. सत्यजितचे घाबरलेले एक्सप्रेशन्स बघून शिवाने पण त्याची नजर फॉलो करत मागे पाहिलं, तर दुर्वा पाठीमागेच उभी होती. तिला बघून शिवाने जबरदस्ती बत्तीशी दाखवत स्माईल केली, ज्यामुळे दुर्वाला अजूनच ऑकवर्ड फील झालं. तिने मान मागे घातली आणि गुपचूप आतमध्ये निघून गेली. ती आत जाता शिवाच्या पाठीत एक जोरदार बुक्का बसला. आई ग, गाई गाई ग, माझी हाडं मोडली. शिवा पाठीला उलटा हात लावत म्हणाला. नको तिथे तोंड उचकायची घाण सवय आहे तुला. शिवा, अजूनही वेळ गेलेली नाहीये. सुधार. आणि इथून पुढे जर मला तू कुठल्या पोरीसोबत क्लब मध्ये किंवा बाहेर दिसलास ना तर मात्र तुझी खैर नाही. सत्यजित रागातच शिवाकडे बघून म्हणाला आणि परत आतमध्ये निघून गेला. सत्यजित आत जातात सूर्या मात्र पोट धरून हसू लागला. काय म्हणत होतास तू? की तुला साधी सरळ सोज्वळ असिस्टंट हवी आहे? अरे 10 मिनिटापूर्वी तर तुला बोल्ड सेक्सी असिस्टंट हवी होती ना. मग 10 मिनिटात तुझे विचार बदलले? असं म्हणत सूर्या परत खूप हसू लागला. तुझ्यात तर पहिलं ते हसणं बंद कर, नाहीतर बुक्काच घाली नाही. शाण्यांनो, तुम्ही दोघांनी तर तुमची पार्टनर स्वतःच्या पसंतीने निवडली. मला निदान असिस्टंट तरी निवडू द्या. एकतर ते दिवाकर मामाश्री 2 पोरींवरच थांबले. काय गरज होती त्यांना कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन करायची? काढली असती अजून एखादी पोरगी तर माझी पण सेटिंग लागली असती ना. त्यांच्यामुळे मला असं दरदर भटकावं लागतंय. घोर कलियुग आहे रे बाबा. या जगात माझ्या फिलिंग्सची कोणालाच पडलेली नाहीये. जो तो आपला स्वार्थ बघतोय. सेल्फिश कुठले. शिवा एवढंसं तोंड करत म्हणाला आणि पाठीला चोळतच आत निघून गेला. सूर्या मात्र त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत बराच वेळ हसत होता. स्थळ पुणे. जिम मध्ये तारा पुशअप्स मारत होती. तिचा पुशअप्स मारण्याचा स्पीड बघून आजूबाजूची मुलं पण डोळे फाडून तिच्याकडे बघत होती. काही तर फक्त तिलाच बघायसाठी त्या जिम मध्ये यायचे. दिसायला जितकी सुंदर तितकीच ती रावडी होती. सगळे तिला चोरून चोरून बघायचे, पण समोर येऊन बोलायची हिंमत कोणातही नव्हती, कारण तिचा ओराच तसा होता. तिच्या कानात मोटिवेशनल सॉंग सुरू होते, पण अचानक फोन आल्यामुळे ती पुशअप्स मारता मारताच थांबली. ती हात सोडून उठत उभी राहिली आणि खिशातला मोबाईल बाहेर काढला.
स्क्रीनवरचं नाव बघून तिच्या कपाळावर किंचित आठी उमटली. हॅलो, ती फोन रिसीव्ह करत म्हणाली. तारा, तुला आजच्या आज कोल्हापूरला यावं लागेल. आजपासून तुझं काम सुरू होतंय. समोरची व्यक्ती म्हणाली. ओके, नो प्रॉब्लेम, मी निघते. मला फक्त ॲड्रेस मेसेज करा. तारा तिच्या करारी आवाजात म्हणाली. पलीकडून फोन कट झाला आणि थोड्याच वेळात एक मेसेज तिच्या मोबाईलवर ब्लिंक झाला. तिने तो मेसेज ओपन करून पाहिला आणि स्वतःशीच हसली. ही तारा कुठली पैस हरत नसते. मिस्टर शिवराज पाटील, आय एम कमिंग टू कोल्हापूर, ती म्हणाली आणि तिथून पाण्याची बॉटल उचलत बाहेर निघून गेली. बॉटलमधलं सगळं पाणी तोंडावर होतं. तिने चेहऱ्यावरून हात फिरवला. यावेळी मात्र तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक होती. त्या नजरेत नेमकं काय होतं हे तर फक्त तीच सांगू शकत होती. सत्यजित त्याची चिम करून रूम मध्ये गेला, पण रूम मध्ये पाय ठेवताच त्याचे पाय जागेवरच थांबले, कारण समोर दुर्वा साडीमध्ये उभी होती. पर्पल कलरची प्लेन साडी तिच्या पर्सनॅलिटीवर जरा जास्त सूट करत होती. केस क्लचर लावून मोकळे सोडले होते. एका हातात घड्याळ, दुसऱ्या हातात ब्रेसलेट, हलकासा मेकअप आणि गळ्यात त्याच्या नावचं एक नाजूक मंगळसूत्र. फक्त एवढ्यावरच ती कमालीची सुंदर दिसत होती. तो भान हरपून तिलाच एकटक बघत होता. तिचं त्याच्याकडे लक्ष गेलं तरीही तो वेड्यासारखा तिलाच एकटक बघत होता. जेव्हा तिने थोडासा घसा काकरला तेव्हा कुठे तो दचकून भानावर आला. तो अंघोळीसाठी आज जातच होता. तितक्यात तिने त्याला आवाज दिला. सत्यजित. सकाळी सकाळी तिचा गोड आवाजात स्वतःचं नाव ऐकून त्याचे कान तृप्त झाले होते. तिच्या आवाज देण्याने त्याने मागे वळून पाहिलं. हा, तो म्हणाला. ती चालत त्याच्या दिशेने येऊ लागली. तसं त्याच्या छातीची धडधड वाढू लागली. तिला रात्री आपण किस केल्याचं समजलं तर नसेल ना, अशी एक अनामिक भीती त्याच्या मनात दाटून आली होती. तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं की जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत तुम्ही ऑफिसमध्ये मी तुमची बायको असल्याचं अनाउन्स करणार नाही. पण माझी अशी इच्छा आहे की तुम्ही आजच सगळ्यांसमोर मी तुमची बायको असल्याचं अनाउन्स करावं, ती शांत चेहऱ्याने म्हणाली आणि तो एखादं भूत बघितल्यासारखं तिच्याकडेच बघू लागला. पण तू तर म्हणाली होतीस ना की तुला स्वतःची ओळख निर्माण करायची आहे ऑल, त्याने स्वतःच्याच नादात विचारलं. तसं तिच्या कपाळावर आठ्यांचं जाळं पसरलं. का? तुमची इच्छा नाहीये का ऑफिसमध्ये मी तुमची बायको आहे हे सांगायची? तिने त्याच्यावर करारी नजर टाकत विचारलं. तसा तो गडबडला. नो, तसं काही नाहीये. फाईन, मी सांगतो, तो म्हणाला. तसं तिचा चेहरा पूर्वीसारखा नॉर्मल झाला. जर चुकूनही त्याने या गोष्टीला नकार दिला असता तर पुढच्या क्षणाला तिने त्याचा गळा दाबला असता. असे एक्सप्रेशन सध्या तिच्या चेहऱ्यावर होते. पण तिचे नॉर्मल झालेले एक्सप्रेशन्स बघून त्याने मनातच सुटकेचा निश्वास टाकला. आणि हो, मी माझी ओळख नक्कीच बनवणार आहे, पण मार्केटिंग बद्दल काही निर्णय घेण्यासाठी माझ्या हातात ऑथॉरिटी असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मी प्रत्येक वेळी तुमच्याकडे येऊ शकत नाही. इथून पुढे मार्केटिंग डिपार्टमेंट मी माझ्या पद्धतीने हँडल करणार आणि त्यात तुम्ही डोकं लावायचं नाही, समजलं? ती पुन्हा त्याच्यावर नजर रोखत म्हणाली. येस बॉस. तो त्याच्याही नकळत बोलून गेला. पण हे ऐकून ती चपापली. जो सगळ्या कंपन्यांवर राज्य करतो, घरातही सगळे त्याचंच ऐकतात आणि आपण त्यालाच ऑर्डर देतोय हे लक्षात येताच ती गडबडली. मी नाश्त्याचं बघते, तुम्ही आवरून खाली या. एवढं म्हणत ती घाईघाईने बाहेर निघून गेली. तो मात्र ती गेली त्या दिशेने नुसताच बघत राहिला. सत्यजितराव, तुम्हाला तुमची शेरणी परत हवी होती ना?
घ्या मग आता. पण अचानक हिने हिचा निर्णय कसा काय बदलला? आधी तर हिला माझं नाव तिच्यासोबत जोडलेलं आवडत नव्हतं आणि आता तेच नाव जोडण्यासाठी मला दम देऊन गेलीये. तो स्वतःशीच म्हणाला आणि हसतच अंघोळीसाठी निघून गेला. भलताच खुश होता तो आज, कारण त्याची एंजल हक्काने त्याला काहीतरी सांगून गेली होती. बायको असल्याचा अधिकार गाजवत होती आणि हे त्याला प्रचंड आवडलं होतं.